हाय हॅलो नमस्कार, मी शीतल. माझ्या शीतल ज्वेलरी क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की फ्लावर कसं तयार करायचं. या प्रकारे मी फ्लावर पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तयार करून दाखवलेलं आहे. तर याच फ्लावरपासून आता रक्षाबंधन जवळ येणार आहे. तर त्यासाठी लागणार आहे दोरी. असं तयार करून फ्लावर हे तुम्हाला जर येत नसेल तर मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये हे फ्लावर व्यवस्थित ट्रिकनुसार पूर्ण समजून सांगितलेलं आहे की फ्लावर परफेक्ट फ्लावर व्यवस्थित फिनिशिंग हे फ्लावर कसं तयार करायचं. तर तो तुम्ही व्हिडिओ जाऊन पहा. त्याचबरोबर कडेला आपल्याला जॉईन करण्यासाठी अशा चक्री, अशी मोती, अशी क्रिस्टल आणि हे राईस बीड्स लागणार आहेत. ते चोळण्यासाठी आपण याचा उपयोग करणार आहोत. तर चला तर बघूया आपण. चला तर मग बनवूया आपण राखी. ती कशी बनवायची हे मी फ्लावर तयार केलं आहे आणि हे मी एक एक्स्ट्रा वायर ठेवली. तर इथेच 2 असे वेळे देऊन वायर नेहमी वरच्या साईडला कट करून घ्यायची, हाताला टोचून घेऊन. ही राहिलेली वायर कट करून घ्यायची. ही राहिलेली वायर अशी कट करून घ्यायची. हे आता झालं फ्लावर आपलं तयार. तर ही आपल्याला दोरी यामध्ये कशी ओवायची. तर काय करायचं, एक 0.3 mm ची वायर घ्यायची. याच्यामधून अशी घालायची. मग हे फ्लावर घेऊन या फ्लावरच्या ज्या पण वायर वगैरे आहेत त्यांच्यामधून ही तार अशी वरती काढून घ्यायची. अशा प्रकारे हे वरती ओवून घ्यायचं. अशी वरती ओवून घेतल्यानंतर व्यवस्थित आपण एका साईडला दोरी ओवून घेतली. त्याच्या अपोजिट साईडला पण अशाच प्रकारे घेऊया ओवून. बघा, दोन्ही साईडला अशी दोरी ओवून घेतली. तशी ही राखी छान दिसते, पण याला आपण अजून जरा डेकोरेटिव्ह बनवूया. आणि याच्यामध्ये हे राईस बीड्स, मोती, क्रिस्टल, चक्रीज आपण ॲड करून घेऊयात. त्यासाठी पहिले आपण इथे एक गाठ मारून घेऊया, म्हणजे आपले मोती इथे आतमध्ये जाणार नाहीत. अशी घेऊन ते एक गाठ मारवायची. खाली गाठ अशी आली पाहिजे व्यवस्थित. त्याचप्रमाणे दुसऱ्या साईडला अशीच गाठ मारू. या प्रकारे पण आपण राखी बनवू शकतो, पण जरा आपण हिला डेकोरेटिव्ह बनवूया. हे मोती आणि बीड्स हे काही सहज ओवता येत नाही, त्यासाठी आपण 0.3 mm वायरचा यूज करूया आणि हे मोती बीड्स ओवून घेऊया. सुरुवातीला आपण ग्रीन क्रिस्टल ओवून घेऊया. ग्रीन क्रिस्टल ओवल्यानंतर आपण आता चक्री ओवून घेऊया. चक्री पण वेगवेगळ्या टाईपमध्ये बाजारात भेटतात. तरी आपण आता चक्री अशी ओवून घेतली. नंतर मोती ओवून घेऊया. असेच वेगवेगळे मोती वगैरे वापरून आपण ही सिंपल मोती राखी बनवू शकतो. हे बघा, हे अशी. नंतर अजून एक चक्री ॲड करूया. बघा, या प्रकारे अशाच प्रकारे मी अजून एक मोती ओवून घेतलेला आहे. हे बघा, अशी सुंदर राखी आपली तयार होईल. त्याचबरोबर इकडे ज्या प्रकारे आपण बीड्स मणी ओवून घेतले त्याच प्रकारे इकडे पण ओवून घ्यायचे. बघा, या प्रकारे आपली सुंदर राखी तयार झाली आहे. ही मणी बाहेर निघू नयेत म्हणून इथे आपण एक अशी गाठ मारून घेऊयात. अशी सुंदर राखी आपण घरीही बनवू शकता.
ही जर राखी तुम्हाला आवडली असेल, माझी व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. असेच मी नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेत जाईल. कुणाला काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट करून मला विचारू शकता. त्याचबरोबर तुमचा बेल आयकॉन प्रेस करून ठेवा. केव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करील तेव्हा तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळून जाईल. चला तर भेटूया मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये. अशीच आपल्या भावासाठी सुंदर राखी तुम्ही घरी आणि प्रेमाने बनवू शकता. थँक्यू.